अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबा अभंगातून सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। बाबाने विचार करा आणि तोही जीवनामध्ये क्षणोक्षणाला विचार करायचा। जीवनामध्ये क्षणोक्षणाला विचार करावा का? क्षणभंगुर नाही बरं बसा, वारे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी। माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, म्हणून क्षणोक्षणाला विचार का विचार करावा? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। काळ या देहाला खाण्यासाठी टपलेला आहे, कोण कधी झाले सांगता येत नाही। देह नाश पावणार आहे, देह कुचकाय, म्हणून तुकोबारे वर्णन करतात, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी। संतांची संगती करा, योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल, प्रवास करायचा असेल, भगवान परमात्माच्या नामचिंतनाची गोडी स्वतःला लावून घ्यायची असेल आणि भगवान परमात्माची प्राप्ती जीवनात करायची असेल तर हरिप्राप्तीचे उपाय पण धरावे संताचे ते पाय। संतांचे चरण धरल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही का? संताविना प्राप्ती नाही आणि ऐसे वेद देती ग्वाही। तुकोबाराय सांगतात, संतांची संगती करा। अरे परमार्थाची तातडी का करावी? परमार्थाची तातडी तर देह नाश पावणार आहे, म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, या इहलोकाच्या संसारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका, संसार रूपी धूर तुमच्या डोळ्यात जाऊ नका, म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार। किंवा तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहार, नका डोळे धुरे भरून राहो। विठ्ठल विठ्ठल जीवनात योग्य वेळेत विचार करायचा, जो साधू संतांनी केलेला आहे, जो प्रत्येक संत भक्त मंडळींनी विचार केला तो विचार आपल्याला करायचा आहे। प्रत्येक संतांचा विचार केला तर जगाच्या मालकाला समर्पण केलंय। प्रपंच संसार जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाहीये। जीवित आहे तोपर्यंत माणसाने विचार करावा। प्रत्येकाला जावं लागतं ती 7 दिवसामध्ये, 8वा कोणता वार नाहीये, आपण तारीख नाही सांगत आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, 8वा कोणता वार नाही, मी तारीख नाही सांगितली तुम्हाला। तुम्ही म्हणाल ताई 7 दिवसात माणसाचा मृत्यू आहे, पण मग 7 दिवसाच्या कालावधीत माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल कसा? सुंदर अशी कथा येते। जरासंधान अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप राजा परीक्षितीने स्वतःच्या डोक्यात धारण केलेला। राजा परीक्षितीने सोन्याचा टोप डोक्यात घातल्याने पहा, नीतीने कमवलेलं धन वेगळं आणि अनितीने कमवलेलं धन वेगळं। नीतीने कमवलेलं धन हे तुम्हाला नक्कीच आनंद आणि सुख प्रदान करणार आहे, पण अनितीने कमवलेला पैसा हा माणसाला शांत बसू देत नाही। संतांनी वर्णन केले, कमवा पण जोडून या धन, उत्तम वारे उदास विचारे वेच करी। अनितीने कमवून आणलेला पैसा माणसाला शांत बसू देत नाही, कारण त्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे। ज्या वेळेला सोन्याचा टोप डोक्यात घातला, कलीनं राजा परीक्षितीच्या डोक्यात प्रवेश केला। अरण्यामध्ये गेला शिकार शोधण्यासाठी, शमीक ऋषींचा अपमान घडला, मेलेला सर्प डोक्यात टाकला, गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर पाहतो शमीकांचे पुत्र शृंगाने श्राप दिला, ज्यानं कोण माझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला त्याला 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल। काळरूपी सर्प आपल्याला सुद्धा दंश करण्यासाठी बसलेला आहे। पण ज्या वेळेला शमीक आणि शृंग या दोघांचं संभाषण होते, सांगितलं, बाळा अरे काय केलंस हे तू? राजा परीक्षितीचं जीवन पाहिलं तर साधू संतांचं रक्षण करणार आहे, गोरी गरिबांचं रक्षण करणार आहे, गोर गरिबांना मदत करणारा होता। तू हे वाईट केलंय, कारण संताचं साधूचं अंतकरण त्याला म्हणतात। जग जर आग झालं तर आपल्याला पाणी होता आलं पाहिजे। संत तुझी जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी, तो साधू महात्मा आहे जो जगताला दुर्जनही असू द्या आणि सज्जनही असू द्या प्रत्येकाला सामावून घेण्याचं कार्य करतात। सांगितल्याच्या नंतर शुकदेव महाराज ज्या वेळेला राजा परीक्षितीला 7 दिवस श्रीमद भागवत महापुराण कथा समजावून सांगतात, तर 7 दिवसात राजा परीक्षितीच्या जीवनाचा उद्धार आहे। तुम्ही म्हणाल ताई राजा परीक्षिती मुळात पवित्र आहे, पण पिशाच योनीला प्राप्त झालेला असं कोणी आहे का की त्याच्याही जीवनाचा उद्धार झालाय? अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता भगवान परमात्माच्या नामचिंतनात आहे। सुंदर वर्णन केलंय, आत्मदेवाचा पुत्र धुंदुककारी, नको नको ती वाईट कर्म पाप कर्म केले होते, पण एवढे कर्म केल्याच्या नंतर ज्या वेळेला गोकर्णाच्या मुखातून 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केली तर धुंदुककारी सुद्धा पिशाच योनीमधून मुक्त झाला आणि चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाला। त्याच्यासाठी म्हटलं जातं भागवत ग्रंथाला धन्यता आहे। धन्य ही भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशिनी, सप्ताहोपी तथा धन्य
कृष्ण लोक फलप्रद. भागवत ग्रंथाला धन्यता आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? जन्माला येणं आणि मरण एवढी सोपी गोष्ट नाहीये. काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा. 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात तो गर्भवास सहन केल्याशिवाय मनुष्य देह धारण करून प्रगट होता येत नाहीये. एवढ्या सहजासहजी भेटलाय का मानवाचा जन्म? आईच्या गर्भात आहो तोपर्यंत भगवंताला विनंती करतो, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा पाय हा माझा नवस, आठवीन 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 माझा टाळी वाजवा एकदा. भगवंताला विनंती करतो, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, एकदा या दुःखातून बाहेर काढ. बाहेर आलो की अखंड तुझं भजन नामात चिंतन करेल. पण एकदा का त्या गर्भातून गर्भवासाच्या दुःखातून बाहेर आलो ना, प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा भगवान परमात्मा विसरून जातो. मोह माया प्रत्येकाच्या वरती पडते. मग माणूस म्हणायला लागतो, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी, शेती माझी. एवढंच नाही तर अर्धा एकर जमिनीसाठी स्वतःच्या सख्या भावाचा जीव घ्यायला सुद्धा घाबरत नाही. सांगायचं काय मला तुम्हाला? माणसाची नाती आहेत तोपर्यंत किंमत केली पाहिजे. देवाला कुठे शोधायला जाण्याची गरज नाही अजिबात. आपण विचार केला तर विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहज रश्मी. देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी, नाना परी, भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी. देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी. चराचरात भगवान परमात्मा वसलेला आहे. विचार केला दुसरीकडे भगवंताला शोधण्याची गरज नाहीये. आज एक काळाची गरज सांगणं गरजेचं आहे. पहा, विचार जर आपण केला भगवान परमात्माचं नामचिंतन, कथा, कीर्तन, तुम्ही वर्ष श्राद्धाचं सोडा, पण सध्याच्या काळात 10वा आणि 13वा सुद्धा ब्राह्मण बुवाला गुत्त देणारे लोक आम्ही पाहतोय. आयुष्यभर ज्या लेकरांसाठी प्रपंच करावा, अगदी हाडाचं काढं रक्ताचं पाणी करावं, रात्रंदिवस ज्या लेकरांसाठी झटत राहावं, शेवटच्या वेळेला तेच मुलं दशक्रिया विधी सुद्धा नीट घालत नाहीत. सध्या 1-1, 1.5 लाख रुपये पगार आहे, कुठेतरी नोकरीला असणार आणि ब्राह्मण बुवाला सांगणार, ब्राह्मण बुवा सगळं तुम्ही गुत्त घेऊन टाका, आम्हाला अजिबात दावा करायला वेळ नाही, दशक्रिया विधीचा विधी करण्यासाठी वेळ नाहीये असं सांगितलं. पण ब्राह्मण बुवा म्हणे सगळं मी करतो, पण चप्पी कोणी करायची? ते म्हणे तेही तुम्हीच गुत्त घ्या, 10 रुपये शिल्लक घ्या पण गुत्त घ्या. मला सांगायचं काय तुम्हाला, माणसाला वास्तुदोष, काल सर्पदोष आणि पितृदोष यातून मुक्त व्हायचं असेल तर विधिवतच पूजा करावी लागते. काल सर्पदोष असेल तर त्र्यंबकेश्वरला जाऊन 3-3.5 दिवसाचा काहीतरी विधी आहे. वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर घराची वास्तूची शांती करण्याकरिता अन्नदान करावं लागतं. ब्राह्मणांच्या करून आपण पाहतो ते अगदी मंत्र उच्चार करून पूजा पाठ करून घ्यावाच लागतो. आणि पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल
तर गेलेले पूर्वज त्यांचा आत्म्यास शांती लावावी याकरिता 10वा 13वा आपण पाहतो सावडणं असेल आणि वर्ष श्राद्ध असेल श्रद्धेनेच पार पाडलं पाहिजे, तर आपण पितृदोषातून मुक्त होऊ शकतो. कधी कधी लोक सांगतात ताई बंगला खूप मोठा बांधलाय पण अजिबात शांतता लाभत नाही. 50 एकरचा मालक आहे पण घरामध्ये आमचं माणसात माणूस नाहीये, एकमेकांना व्यवस्थित बोलत नाहीये, एकमेकांना अजिबात कोणी कोणाचा विचार करत नाही आणि माणुसकी मात्र जिवंत राहिली नाही. कलियुगाचा महिमा आहे. कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी अगोदर सांगितलंय. पण लहानपणापासून तुमचे संस्कार लेकराच्या वरती चांगले असतील तर म्हातारपण अगदी सुखाचं जाईल, नाहीतर म्हातारपण धोक्यात गेल्याशिवाय राहत नाहीये. नाही गाडी नाही बंगला कमवता आलं तरी चालतं सध्याच्या काळात. रोजानं 200-500 रुपये रोज कमवून आनंदानं त्यानं पोट भरू द्या. दिवसभर काम केलं तर कष्ट केले संध्याकाळी पोटभर भाकरी खाऊ शकतो. असं असेल तरी चालेल पण फक्त लेकरांच्या वरती संस्कार पाहिजे की जेणेकरून म्हातारपण धोक्यात नाही गेलं पाहिजे. आज वर्ष श्राद्ध कधी कधी पहा तुम्ही नाशिकच्या भागात गेले तर 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करतात एका वर्ष श्राद्धाला. किती अगदी मोठं लग्न करायचं एखाद्या मुलीचं तरी उत्साहात लग्न पार पडेल एवढा खर्च वर्ष श्राद्धाला करतात. पण म्हातारपणा शेवटच्या श्वासापर्यंत आई वडिलांचा सांभाळ सुद्धा तेवढ्याच अतिउत्तमपणे करतात ते. कधी कधी भागात पहा तुम्ही प्रचार करायचा असतो, प्रसिद्धी करायची असते, 4 लोक बोलवायचे असतात, लोकांना कौतुक करायचं असतं म्हणून काही लोक पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाचं आयोजन करतात. 1 वर्ष पूर्ण झालं वर्ष श्राद्धाला 4-5 लाख रुपये खर्च करू म्हणजे सगळे लोक आयुष्यभर नाव घेतील की खरोखर बापाचा शेवट चांगला केला पोरानं. पण तसं पाहिलं तर अर्ध्या भाकरीसाठी बापाला जीव द्यावा लागलाय, अर्ध्या भाकरीसाठी तळतळून मारावं लागलंय. किती लाख रुपये खर्च केले तरी पुण्य आणि पितृदोषातून मुक्त होऊ शकत नाही कधी. मी कायम सांगत असते गेल्याच्या नंतर 10-10 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा जिवंतपणे त्यांच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आत्माराम याच्यापेक्षा भगवान परमात्मा वेगळा असू शकतो तरी कुठे. जगाच्या मालकाला भगवंताला शोधता आलं पाहिजे. माये बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थासी. आपण पाहतो गावातल्या देवळातल्या भगवान परमात्माच्या चरणावरती डोकं ठेवण्याचा त्यालाच अधिकार आहे जो स्वतःच्या मायबापाच्या चरणावर डोकं ठेवतो. त्याच्या पुढे तीर्थक्षेत्रावरती जाण्याचा अधिकार त्यालाच आहे जो गावातल्या मंदिरात जाऊन भगवान परमात्माच्या चरणावर डोकं ठेवतो. अथवा दुसऱ्याला अधिकार नाही. आईवडिलाला भाकरी करून मरावं लागत असेल. काल परवा एक घटना ऐकली मी. औजांनी आयुष्यभर लेकराला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं. 3 मुली आहेत. एका मुलासाठी मी तर म्हणेल त्याच्या वजन एवढे पेढे वाटावे काय. नको ते नवस केले. अजून सुद्धा नवस फेडणं चालू असेल बऱ्याच लोकांचं. पण आज तोच मुलगा आई वडील म्हातारे झाले आणि अर्धा 1 एकर जमिनीसाठी स्वतःच्या बापाच्या कंबरट्यात लाथा घालणारे लोक पाहतोय. कलियुगाचा महिमा चाललाय कुठे नेमका तेच कळत नाहीये. भावाची किंमत नाही राहिली. आज बहिणीचं नातं नाहीये. कुठं बहीण भावाला हिस्सा मागते. आज बाप लेकाचं सुद्धा नातं माणसाला कळत नाहीये. पण संतांनी सुंदर वर्णन केलंय. माणसाची नाती धाग्यासारखी आहेत. जपली तर टिकतील आणि ताणली तर तुटल्याशिवाय राहणार नाही. रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाय. कटे भी तो जुटे नहीं जुटे भी तो बीच में गाठ बन जाए. दोरा किती ताणला तर दोरा तुटतो पहा. तुटल्या दोरा जोडता येतो पण मध्ये गाठ बांधावी लागते. तसंच नातं आहे. नातं एकदा का तुटलं किती जोडण्याचा प्रयत्न करा पण पहिल्यासारखं व्यवस्थित होऊ शकत नाही. वेळोवेळेला त्या गाठी उद्भवत राहतात. माणसाला फक्त देवाला शोधता आलं पाहिजे. मायबाप जीवित आहेत तोपर्यंत. गेल्याच्या नंतर माणसाला बापाची किंमत कळते काय असते तर. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आईची किंमत गेल्याच्या नंतर कळते. बहीण भाऊ कधी कधी बहादर सांगतात आई 10 वर्ष झालं पठ्ठ्यानं अजून भावाचा उंबरठ नाही ओलांडला. जाशील भावाच्या दारात पण त्या दिवशी या जगामध्ये तो भाऊ जिवंत नसणार आहे. जाशील भावाच्या दारात पण किती मोठा दाही मोकलून डसा जरी कोणाच्या गळ्यात पडून रडला ना नको रडू म्हणणारा भाऊ तुझं जिवंत नसणार आहे. आणि गेल्याच्या नंतर माणसाचा रडण्यात काही अर्थ नाही. पहा बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची काळजी. आजपर्यंत प्रत्येक जण सांगत आलाय शेवटच्या श्वासापर्यंत डोळे मिटेपर्यंत नितांत प्रेम करते ती आपली आई असते. पण डोळ्यात न दाखवता आयुष्यभर आपल्यावरती तो प्रेम करतो तो फक्त आपला बाप असतो. पहा मला सांगायचं तुम्हाला एकच आहे तोपर्यंत माणसाची किंमत केली पाहिजे. आज किती संतोष दादांनी विचार केला. त्याचबरोबर ज्ञानेश्वर दादांनी किती बापाला पाहिलं. मातीआड गेलेला बाप माणसाला आयुष्यात कधी दिसत नाही परत. कुठेही शोधू द्या. मुलींनी सुद्धा कुठेही पाहिलं तरी परत बाप नाही सापडणार आहे. आज बहिणीने कुठेही शोधू द्या भावाला राखी बांधण्याकरिता पण भाऊ आयुष्यात कधी नाही सापडणार आहे. किती मोठ्या रक्ताच्या थारोळ्यात स्वतःचा सक्का भाऊ पडलेला असू द्या वाटत असेल आमचा भाऊ धावत आला पाहिजे. किती आठवण आली तरी परत तो भाऊ कधी तुमच्यापर्यंत येणार नाही. पण आहे तोपर्यंत माणसाने किंमत केली पाहिजे.
विठ्ठल 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 विठ्ठल. सांगत असते किती मोठा बंगला बांधो, किती मोठी जमीन असू द्या, किती मोठा बंगला बांधा, पण घराकर वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही जोपर्यंत दारात म्हातारे मायबाप बसलेले आहेत. ज्या दिवशी म्हातारे मायबाप दारातून निघून जातील ना, त्या दिवशी त्या घराला आणि त्या बंगल्याला सुद्धा घरपण राहत नाहीये. आई वडील आहेत तोपर्यंत किंमत आहे. आज कलियुगात विचार केला तर कित्येक घर परिवार संसार उद्ध्वस्त झालेत. काही असतील तर फक्त मुलीला संस्कार नसल्यामुळे. आज स्वतःची मुलगी 22, 23, 25 वर्षाची मुलगी दुसऱ्याच्या घरात जाते. आयुष्यभर तळ हाताच्या फोडासारखा सांभाळलेलं पोरग, पण आज 2 आणि 3 महिन्यात त्याला वेगळं काढायला मागे पुढे पाहत नाही. कधीतरी आपण विचार केला पाहिजे, कुठेही देवाला शोधलं आणि किती खर्च केला आणि किती अन्नदान केलं, पण देवासारख्या मायबापाला सासू सासऱ्याला विसरत असाल तर याच्यापेक्षा वेगळा देव कुठं तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही. आहे तोपर्यंत किंमत. बापाची किंमत माणसाला गेल्याच्या नंतर कळते. किती मोठी चूक करू द्या, किती मोठं संकट येऊ द्या, किती मोठं दुःख येऊ द्या, पण काही घटना घडल्याच्या नंतर खंबीरपणे पाठीमागं फक्त बापच पाहिजे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी एवढं म्हणण्यासाठी. अथवा जग तुमच्या सोबत कोणीही धावून येऊ शकत नाही. मी कायम सांगत असते, एखाद्या हॉटेलचं, एखाद्या बंगल्याचं म्हणा, अगदी कशाचं उद्घाटन करायचं असेल, एखाद्या दुकानाचं उद्घाटन करायला आमदार खासदार आमच्यासारखे महाराज लोक बोलायची गरजच नाहीये. आज तुमचे आई वडील सोडले तर जगात कोणालाच वाटत नाही की तुमचं चांगलं व्हावं. आई वडील सोडले तर कोणाला वाटत नाहीये. उद्घाटन करायचं असेल दुकानाचं, हॉटेलचं, जेवढे भरभरून आशीर्वाद स्वतःचे मायबाप देऊ शकतात का जगात दुसरं कोणी देऊ शकत नाही. मला सांगायचं काय, तुम्हाला आहे तोपर्यंत किंमत केली पाहिजे. गेल्याच्या नंतर रडल्याशिवाय दुसरा पर्यायच आपल्याकडे काही उरत नाहीये. मी सांगत असते, विचार करावा, पण जो भक्त पुंडलिकाने केलाय तो विचार करायचा आहे. माईबापाची सेवा केली म्हणून तर पांडुरंग परमात्म्याला विटेवरती विराजमान व्हावं लागलंय. आणि एका विटेसाठीच आज पूर्ण पंढरपुराला सुद्धा कीर्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, घाडवीत उभा राही पहा विश्वंभर, तिच्यामुळे पंढरपूर झाली कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, हे विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. पाहताच होती रंग, पाहताच होती रंग, आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, 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 झाली भाग्यवंत झाली. पाहताच होती रंग, आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. विठीमुळे पंढरपूरला कीर्ती प्राप्त झालेली आहे. पण माईबापाची सेवा नाही सोडली कधी. आई वडील एका लेकरासाठी काय करू शकतात, सुंदर असा भाऊ तुम्हाला सांगते. आज पाहतोय हरिपाठ सगळेजण ऐकतायत, मौली ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी सगळेजण वाचतायत, सगळेजण ऐकताय, पण त्याच्या पुढे मायबाप लेकरासाठी काय करू शकतात तेवढं जगात दुसरं कोणीच करू शकत नाहीये. स्वतःच्या मुलाला स्वातंत्र्याने जगता यावं, संन्यासाची कार्टी म्हणून हिनू नये, यासाठी विठ्ठल पंथाने रुक्मिणी मातेने स्वतःच्या मुलांकरिता देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा स्वतः घेतलेली आहे. स्वतःच्या लेकरासाठी मायबाप जीवही देऊ शकतात, एवढं नितांत प्रेम लेकराच्या वरती राहतं. आज आपण पाहतो संजय दादा गायन करतात, आमचे बाळू महाराज पखवाज वाजवत आहे. कीर्तनासाठी आपण तुम्ही सगळे कीर्तनाला आलायत, पण आज नामांकित झाल्याच्या नंतर आणि कुठंतरी फिरायला लागल्याच्या नंतर सगळ्याला आपण माहिती होतो. पण जेव्हा सुरुवातीचा काळ असेल
संजय दादाला कुठेतरी एखादी चाल म्हणायला नेमकीच येत असेल आणि ती चाल कुठेतरी म्हणण्यासाठी त्यांना स्टेज पाहिजे, त्यांना माईक पाहिजे. त्यावेळेला त्यांच्याच बापाने कोणाच्याच तरी समोर जाऊन हात जोडले असतील की दादा आमच्या दादाला आमच्या मुलाला एवढी एखादी चाल म्हणू द्या. बाळू महाराजांच्या कधी वडिलांनी म्हणावं दादा आमच्या यांना कधीतरी एखादा हरिपाठाचा एखादा टप्पा वाजू द्या, एवढा अभंग याला वाजू द्या. कधीतरी आमच्याही बापानं म्हटलं असेल आमच्या मुलीचं कीर्तन ठेवता का, आता म्हणायची गरज नाही पण आमच्या मुलीचं कीर्तन ठेवता का, आमच्या मुलीचं एखादं कीर्तन घेता का. स्वतःच्या खिशातनं पैसे घालून कित्येक वेळा कीर्तन केलेत. मी सांगितलं काय, जगाच्या समोर आल्याच्या नंतर आपण प्रत्येकाला माहिती होतो पण त्याच्या अगोदर सुद्धा लोकांच्या समोर हात जोडण्यासाठी असतो तो आपला बापच असतो. पहा विठ्ठल विठ्ठल विचार करावा, योग्य वेळेत करावा, जो जगद्गुरु तुकोबारे माऊली ज्ञानोबारे संत एकनाथ महाराज संत सावता महाराजांनी केलाय. अगदी मोहमाया प्रत्येकाच्या वरती पडलेली शेवटी नाता आहे. आयुष्यभर ज्यांच्यासोबत आपण राहतो जन्मदाते माता पिता आहेत. कधीतरी ही घटना प्रत्येकाच्या जीवनात घडणार आहे. पहिला एक काळ होता पहा, एक भावना जिवंत होती, आता भावना शून्य जग झालेलं आहे. एखादा गावातला व्यक्ती अंत्यविधी मृत्युमुखी पडला ना तर पंचकृषीत कुठं चूल पेटवल्या जात नव्हती. आज शेजारचं भाकरी करून खाते नंतर मौतीसाठी येत आहे. आज काळ होता स्मशानभूमीत गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचं. आज लोक एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा मोबाईल पाहायला मागे पुढे पाहत नाही. अहो काय माहिती आपणच याचा खांदेकरी होऊन 4 जण घेऊन आपल्याच कोणीतरी जवळच्या नातेवाईकाला घेऊन आलो आहेत पण दुसऱ्या मिनिटाला आपलं सुद्धा कोणीतरी खांदेकरी होणारच आहे. हे आपल्या लक्षात राहत नाही. माणसाचं आयुष्य लक्की ड्रॉ सारखं आहे. एखाद्या माणसाला तुम्हाला प्रश्न विचारते मी, एखाद्या माणसाला जर सांगितलं उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत तुमचा जीव जाणार आहे, तुम्हाला काळ घेण्यासाठी येणार आहे पण तोपर्यंतच जेवढा काही आनंद सुख असेल ते सगळं भोगून घ्या. मला सांगा सगळाच आनंद व्यक्त करणं होईल का उद्या 12 वाजेपर्यंत? बोला ना. त्याला तरी माहिती 12च वाजता मरणार आहे म्हणून, पण आपल्याला काय माहिती पुढच्या मिनिटाला आपला जीव निघून जातो की काय. माणसाचं आयुष्य म्हणजे लक्की ड्रॉ सारखं आहे. जीवन जिवंत आहे तोपर्यंत योग्य वेळेत याच देही घडे देवाचे भजन किंवा देह दिला देह आणि भजना गुमटा. योग्य वेळेत सावध होऊन भगवान परमात्माचं नामचिंतन करायचंय. विचार करावा, तोही योग्य वेळेत विचार करावा. जो जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय संत एकनाथ महाराज संत सावता महाराज संत गोरोबा काका यांनी केलाय. तुकोबारांनी विचार करावा ना अखंड कंठामध्ये. माझी मज झाली अनावरवाचा, 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 माझी मज झाली अनावरवाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. चंदयानाचा घेतला से, चंदयानाचा घेतला से, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली तुकोबारायांचा अधिकार आहे. तू गीता तुलनेसी ब्रह्म तुका असे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुका राम नाम घेता का पियम. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज
तुम्ही म्हणता जीवनात विचार करा, तोही क्षणोक्षणाला. तुकोबाराय सांगतात विचार करा, योग्य वेळेत सावध व्हा, हा भवसागर सहजपणे तरुण पार कराल. आणि भगवान परमात्माचं नामचिंतन कंठाशी धरा. अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हो क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. हो क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भाग सिंधू, 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 तरावया पार भव सिंधू. तरावया पार भाग सिंधू, हे तरावया पार भाग सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. हो नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबाराय सांगतात बाबारी विचार करा आणि तोही क्षणोक्षणाला करायचा. आता विचार करायचा पण कोणता? सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनात सार काय असार काय याचा विचार करून कंठात नामचिंतन धारण करा. आता प्रपंच सार की परमार्थ सार असा प्रश्न तुम्हाला विचार तर काय सांगाल? प्रपंचासार की परमार्थ सार आहे. प्रपंच सार म्हणून कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? सगळं माणसाचं आयुष्य दोनच अक्षरावरती अवलंबून आहे, सु आणि ख, पण कुठं सापडत नाही. आयुष्यभर सुख सुख करत पाठीमागे पडत आणि ते सुख पुढे पळत राहतं. फक्त सुखासाठी प्रत्येक जण जीवन जगत आलेलं आहे. सुख पाहिजे असतं पण तेच मात्र नेमकं माणसाला शोधता येत नाही, ते सापडता येत नाही. प्रपंचात कितीही सुख शोधलं तरी सापडतं का? किती नवस केले देवाला, नवसानं मुलगा झाला, जेवढा आनंद मुलगा झाला त्या दिवशी आहे नवसानं झालाय तेवढाच आनंद तोच मुलगा 30 वर्षाचा झाल्यावर राहतो का? मुलगा तोच 40 वर्षाचा झाल्यावर तो आनंद राहतो का? त्याच मुलानं तुम्हाला घराच्या बाहेर काढला, आनंद राहतो का? मला सांगायचं काय तुम्हाला, आयुष्यात किती सुख शोधा प्रपंचात. संतांनी वर्णन केलंय, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही,
किती सुख शोधलं दुःख बांधावडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे लढ जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी दुखिया घर बैरागी दुख के कारण सुख दे बने दुख के कारण सुख दे बने उदरी माया तागे रे के सो दुखिया बाबा सकिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सकिया कोई नहीं रे टाळी वाजवा एकदा. प्रपंचात किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार झार हरिविना. मग याचा अर्थ संसार करू नये का? संसारही करावा. तुकोबाराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला पण संसारी असावे असुनी नसावे संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे असुनी नसावे संसारी असावे असुनी नसावे. संसार करायचा पण प्रपंचात असून सुद्धा नसल्यासारखं कसं पक्ष अंगणी उत्तरती ते का गुंतून राहती तैसे असावे संसारी. एखाद्या चिमणीनं पहा एखाद्यानं गहू उन्हाळ्यामध्ये गहू ज्वारी बाजरी वाळण्यासाठी दाराच्या समोर टाकली. वट्यावर गहू ज्वारी बाजरी वाळते. बऱ्याच चिमणी पक्ष्यांना पाहिलं. बरेच चिमणी आणि कावडे कधीतरी आता बरीच ज्वारी गहू वाट्यावरती टाकलेत. मग आपण वर्षभराची तयारी करून ठेवू म्हणून 2-3 गोण्या पाठीवर टाकून घेऊन आले पाहिले का? जेवढं लागेल तेवढंच घेऊन जातात. आपल्यासारखी हाव नाही माणसाला किती द्या देवाना किती दिलं तरी कमीच आहे. आणि लोकांचं चांगलं झालेलं सुद्धा माणसाला देखवत नाही सध्याच्या काळात. विचार जर केला आपण एकामेकांच्या वरती जळण्यात काहीच अर्थ नाहीये. उगत जळून काय मजा आहे? अन्न मान धनी येतो प्रारब्ध आधीन. किती द्यायचं आणि किती घ्यायचं हे भगवान परमात्माच्या हातात आहे. कधीतरी माणसाला कौतुक करता आलं पाहिजे. एखाद्यानं बंगला बांधला वा बरं झालं आपल्या गावात बंगला नव्हता चांगला बांधला लई गरिबीचे लई दिवस सोसले त्यांना लई हाल काढले त्याला बरं वाटेल की नाही? काहीतरी केल्याचं सार्थक झालं असं वाटेल त्याला. पण हे म्हणणार त्याला काय काम आहे लोकांच्या मुंड्या म्हणून बांधला असं काही करू पण बांधला नाही त्यांना कौतुक करता आलं पाहिजे. एखाद्यानं मोठी गाडी घेतली 4 व्हीलर गाडी 30-35 लाखाची गाडी घेतली. गाडी घेतल्यावर एक जण म्हणे अहो आपल्या सखरमता त्यानं गाडी घेतली व तो करमता ते गेले पेडा द्यायला रामभाऊ त्याला असं करमता त्यानं गाडी. आता कौतुक करावं की नाही? बरं झालं व गाडी घेतली. निघलीच कधी छातीत चमकता नेईल का नाही पुण्याला दवाखान्यात त्याच्याच गाडीत बसून. पण हे कौतुक करणारच नाही. हे म्हणणार त्याला काय काम आहे? घेतली असं हप्त्यावर. आता हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ पण घेतली की नाही? घेण्याला महत्व आहे. माणसाला कौतुक करता आलं पाहिजे. लोकांचं चांगलं झाल्यावर आपलं पोट दुखण्यात काही अर्थ नाही. द्यायचं किती घ्यायचं किती तू पाहतोय. रात्रीतून त्याच्या मनात आलं तर तुम्ही करोडपती व्हाल पण त्याच्या मनात आल्यावर रोडपती व्हायला सुद्धा वेळ लागत नाहीये.
एकामेकांच्या वरती जळण्यात काही अर्थ नाहीये. नाही चांगलं करता आलं एखाद्याचं करू नका. वर्णन केलंय, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काय सांगितलंय? नाही एखाद्याचं चांगलं करता आलं, एखाद्याच्या चरणाखाली फुल होता आलं तरी चालेल, पण एखाद्याचा काटा मात्र बनवू नका. नाही एखाद्याला बंगला बांधून देता आला तरी चालेल, पण एखाद्याच्या झोपडीवरती रॉकेल टाकायचं काम कधी माणसानं करू नये. नाही एखाद्याला आनंदानं अर्धी भाकर तुम्हाला देणं झालं तरी चालेल, पण एखाद्याला कमीत कमी एखाद्याच्या अन्नामध्ये विष घालवण्याचं काम माणसानं करू नये. नाही देव होता आलं तरी चालेल, नाही संत होता आलं तरी चालेल, पण सध्याच्या काळात फक्त माणसानं माणूस होणंही काळाची गरज आहे. आज लोक फक्त माणुसकी विसरलेत. भावना शून्य जग झालेलं आहे. लोकांना भावना अजिबात कळत नाही. दिलेलं काम प्रामाणिकपणे करत नाहीत. कधी कधी पहा तुम्ही, एक काळ होता बाई जर स्वतःच्या शेतात कामाला गेली दिवसभर तेवढंच प्रामाणिकपणाने काम करायची, आणि दुसऱ्याच्या शेतात गेली तरी तेवढंच प्रामाणिकपणे काम करायचे. आता स्वतःच्या शेतात गेले तर पाणी काही कळत नाही, दिवसभर जेवण केलं का नाही, पाणी पिली का नाही. पण रोजानं कामाला जाऊ द्या, एक बाई 4-4 घागरी पाणी पिते दिवसभरात. प्रामाणिकपणा निघून गेलाय. असं म्हणायचे मडकी घडवायत कोणी? कुंभारानं मडकी घडवली पाहिजे. सोन्या चांदीचा व्यापार करावा कोणी? सोनारानं. त्याच्या पुढे पाहतोय आपण कपडे धुतले पाहिजेत कोणी? दोब्यानं हे काम होतं. कपडे शिवले पाहिजेत कोणी? शिंपेनं. हे काम दिलेली होती. भाजीपाल्याचा व्यापार करावा कोणी? माळ्या त्यांनीच केलं पाहिजे ते. आता कोणाचे काम कोणी करायला लागले म्हणून प्रामाणिकपणा निघून गेलेला आहे. प्रामाणिकपणाने दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाहीये. एक पहिला काळ होता, सकाळी सकाळी लेकरांना सुद्धा शिकवले जायचं. सकाळी सकाळी झाली अगदी सूर्याची धरणी मातेवरती कोळी किरण पडायची, पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती ऐकायला यायचा, आणि लेकरांना सुद्धा शिकवले जायचं, खरा तो एकाची धर्म जगाचे बांधकोर. आपलं गाव चांगले, टेन्शन घेऊ नका अजिबात. पिंपळवंडी, हांडेवाडी आणि इकडं अजिबात भनगे वस्तीवर आणि इकडं धनवडी वस्तीवर अजिबात बांध एकामेकाची कोरी आहेत. सगळ्या उचपात्या मला माहिती आहेत. अजिबात बांध तुमच्यासारखी माणसंच नाही अजिबात कुठं. एवढी फिरते महाराष्ट्रात पण अजिबात नाही. भांडणं नावाचा विषय, भांडणं काय असतात हेच तुम्हाला कळत नाही अजिबात. काय सांगाव तुम्हाला, एक एक सांगत बसले तर दिवस नाही पुरायचा. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणायचे, खरा तो एकाची. नाही जगायचं का आपल्याला धर्मानं, खऱ्या धर्मानं मनानं जोरात जरा. नाही म्हटलं तर शेजाऱ्याची शपथ तुम्हाला एकामेकाला. खरा तो जगाला. गुळाची वाटी देऊ? गुळ आहे का? जोरात म्हणा थोडस इकडं. खरा तो. यांना एकटल रोज आणला काय तुम्ही? विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य, प्रपंचात किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा, पण सुख शोधूनही सापडत नाही. सुख प्रपंचात आहे की परमार्थात, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. विचाराचे प्रकार 3 आहेत. पहिला विचार माणसानं कधी करू नये, दुसरा विचार एकदाच करावा, आणि तिसरा विचार वारंवार. पहिला दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसाने कधी करू नये. दुसरा विचार, कारण दुसऱ्यासाठी खड्डा खांडला तर आपल्याला पडावं लागतं. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाडी 1 रुपया न घेता फुकट काम करून दिलंय. का? शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला राजा रावणानं. दुसरा विचार एकदाच, सावधान. एका पुरुषात 2 नारी आणि पाप अवस्थेत त्याच्या घरी. जगात दुसरा महापापी याच्यासारखं कोण नाही, ज्याला 2 बायका. परत तिसरा विचार, नाम धरा कंठी विठोबाचे. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्याचा विचार वारंवार करायचा. म्हणून तर सांगितलंय, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार. हा भवसागर सहजपणे तरुण पार कराल, पण भगवान परमात्माचं नामचिंतन कंठाशी धरावं लागेल. भगवान परमात्माचं भजन करावं लागेल. विचार करावा, जो जगद्गुरु तुकोबारे माऊली ज्ञानोबाराय केलाय. तुम्ही विचार करत नाही असा अर्थ नाहीये. आज लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करतात, पण स्वतःच्या हिताचा, जीवनाचं नेमकं हित कशात याचा विचार कोणाच्या डोक्यात येत नाहीये. हित ते करावे देवाचे चिंतन.
करून या मन शुद्ध व्हावे, मन शुद्ध करून अखंड भगवंताचं भजन करणं हेच आपलं हित आहे. कारण कलियुगा माझे करावे कीर्तन आणि तेने नारायण दिले भेटे, विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. योग्य वेळेत सावध होऊन भगवान परमात्माचं नामचिंतन का करावं. तर याच्या चिंतन निरसेल संकट तर आलं दुर्गट भव सिंधू. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. त्याच्या पुढे सांगितले तृणगिरी मेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी उच्चारण अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची माऊली ज्ञानोबाराय सांगतात. नारायण हरी उच्चारण नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही. आता बरेच जण म्हणतील ताई भजन करायचे, करू आम्ही भजन, पण करू म्हातारपणी. जगाच्या मालकाला कधीतरी विनंती करावी योग्य वेळेत विचार करून. आपण पाहतोय 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं योग्यच विचार केलेला आहे. आज आयुष्यभर दारिद्र्य होतं पण तरी सुद्धा अखंड भगवान परमात्माचं भजन कंठातलं कधी नाही सुटलं. सुदाम देवानं जगाच्या मालकानं सोन्याची नगरी दिली. देव देतो पहा, पण अगोदर सगळं येतो नंतर देतो. पण तिथपर्यंत आपण त्या परीक्षेत पास होत गेलो पाहिजे. आज एखादी हानी प्रपंचात संसारात आली तर माणसाला सौर होत नाहीये. देवाला म्हणतो तुझं काय वाटोळ केलं आम्ही. स्वतःच केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. स्वतःच कर्म स्वतःला चुकवावं लागते. योग्य वेळेत विचार करून कंठात भगवान परमात्माचं नामचिंतन. म्हातारपण येईल पण परमार्थ करताल की नाही सांगता येत नाही. म्हातार होस तर तुम्ही जगताल जे कशावरून सांगायचं तुम्हाला. हनुमंत काका जर पाहिले तर बाबा अगदी मला मागच्या वर्षीच भेटले होते. आसराचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो तिथं, त्यांच्या मुलीला घेऊन दर्शन करण्याकरिता तिथं आले होते. त्यावेळेला अगदी मागच्या वर्षी वर्षश्राद्धासाठी आले. वडिलाचं वर्षश्राद्ध झालं आणि या वर्षी लेकाचं आहे. मागच्या वर्षी आले होते वर्षश्राद्धाची कीर्तनाला, त्यावेळेला बरेच लांबवर गेलेली परत बोलून घेतलं आणि चहा प्यायला आणलं होतं इथपर्यंत. पण असं कोणाला माहिती की काळ कधी कोणावरती घालेल आणि कधी तो माणूस आपल्यातून निघून जाईल. मी अगोदरही सांगितलं तुम्हाला, माणसाचं आयुष्य हे लकी ड्रॉ सारखं आहे. माणसाला कमीत कमी माणुसकीनंच जपलं पाहिजे. पहा आज बसलायत कीर्तनात तुम्ही, घरी जाता येईल की नाही हेच आपल्याला माहिती नाहीये. येणं तुमच्या हातात आहे, घरापर्यंत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो भगवान परमात्मा आहे. खाणं तुमच्या हातात आहे, पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. झोपणं तुमच्या हातात आहे, उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. त्या भगवंताचं नामचिंतन करायचं, त्याला विसरून नाही चालणार आपल्याला. ते भगवान परमात्माचं भजनाशिवाय पर्याय नाहीये. जीवनाचं सारच आहे कलियुगामध्ये. कारण माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. भगवान परमात्मा प्रत्येक तुमच्या दुःखात प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देईल. त्याचं भजन कंठामध्ये घेतलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे योग्य वेळेत. वेळ निघून गेल्यावर म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यावर विहीर खोदण्यासारखा. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात काय अर्थ आहे. कानपूर लाईन खराब झाल्यावर किती सांगितलं आम्ही उपदेश केला तरी तुम्हाला कळणार आहे का. किती सांगितलं, लोक जर म्हटले ही बहिर आहे, अर्थ नाहीये. संतांनी वर्णन केलंय जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रा जाये चुकू नको, कारण तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. 25 वर्षाचं पोरग जसं पळू शकतं 80 वर्षाचं म्हाताऱ्याला नाही पळता येणार. परमार्थ करावा तोही योग्य वेळेत. एखादी सुनबाई जर कीर्तनासाठी निघाली, सासूबाई म्हणती कुठं चालली कीर्तनाला, तू का म्हातारी झाली का. परमार्थ म्हाताऱ्यानंच करावा हे कोणी सांगितलं तुम्हाला. म्हातारपणचा परमार्थ आहे. नाक मुख गळू लागले लाळ आणि घरातले लेकर सुद्धा नीट बोलत नाही आपल्याला, नंतर कोणीच किंमत देत नाही. पहा आज किंमत माणसाला पहा, परमार्थामध्ये जसं वय वाढत जाईल तशी माणसाची किंमत वाढत जाते. 1.5 लाख रुपये पगार चालू आहे ना, तोपर्यंत पगार व्हायचा दिवस आला. 1 तारखेला पगार होणार. 29 तारखेला बायको विचारते का हो तुम्हाला चहा देऊ का. 30 तारखेला विचारते का हो तुपातला शिरा देऊ का. आणि 1 तारखेला एकदा का पगार झाला, 10 तारखेला हा म्हणतो का ग चहा झाला का. ती म्हणते मला का तेवढंच काम आहे का.
25 तारखेला हे म्हणतं का ग पोहे झाले का? ती म्हणते मला का तेवढा धंदा आहे का? मला सांगायचंय माणसाचं नातच असं आहे, पगार चालू आहे ना तोपर्यंत पुढं पुढं करतील 1000 लोक तुमच्या, पण ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल ना, 1 ग्लास पाणी आणण्याकरिता 1 तास लागल तरी पाणी हातात येईल की नाही सांगता येत नाही. पण 99% लोक रिटायर झालेलेच असतात वारीमध्ये. पण प्रत्येकाने म्हणावं माऊली आमच्याकडे या ना 2 घास खाऊन जा. एकही माणूस उपवाशी राहत नाही भगवान परमात्माच्या भजनामुळे. कुठं जायचं याचा शोध तुम्ही लावायचा. इकडे किती 4 कोपरे कधी सारखे होत नाही, एक शिवलं की दुसरं फाटलेलंच असतं प्रपंचामध्ये. लेकाचं लग्न तरी झालं की मुलीचं तरी राहतं, मुलीचं लग्न झालं की पोराला भेटेल की नाही याची पंचायत होते. प्रत्येक गोष्टीच्या अडचणी आहेत, पण याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान परमात्माचं भजन, जगाच्या मालकाचं नामचिंतन. कारण पहा तुम्ही, देवाला एकच विनंती करायची फक्त, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देवा एकदाच तुझं नाम माझ्या मुखात येऊ दे शेवटच्या श्वासाला. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. एकदा का शेवटच्या श्वासाला तुमच्या मुखात भगवान परमात्माचं भजन आलं ना, भगवान परमात्माच्या चरणात जवळच जागा भेटणार आहे. पण काही काही जातीला किती सांगितलं तरी नाही कळत. तुम्हाला सुंदर असा प्रसंग सांगते. आयुष्यभर लोकांचं चांगलं झालेलं कधी देखवलं नाही एका म्हाताऱ्याला. त्यांनी एवढं करामती होतं, कोणाचा 10वा सोडला नाही, कोणाचा 13वा सोडला नाही, कोणाचा वर्ष श्राद्ध नाही. 10व्याचं स्वतः खायचं आणि बायकोला खिशात घालून घरी घेऊन यायचं, एवढं करामती होतं. त्याच्या पुढे मंदिरात जर गेलं, घरातला बंद पडलेला बल्ब मंदिरात लावायचं आणि मंदिरातला चालू बल्ब घरी घेऊन यायचं. वर्षातून 4-5 कार्यक्रम करायचं. ते सप्त्याला गेलं की 4-5 कीर्तनाला गेल्यावर सगळ्यात पाठीमागे बसणार, त्याची तुटलेली चप्पल आणून सोडायचं आणि 4-5 जोडं वर्षभर पुरतील अशी घेऊन जायचं घरी. एवढं करामती म्हातारं, कधीच चांगलं कर्म केलं नाही. पण शेवटच्या श्वासाला पहा तुम्ही, एका वेळेला लेकरांना वाटलं बाबा आता वय झालंय, म्हाताऱ्याला फक्त म्हणायचं वा की, याला वाटलं वासुदेव केशव म्हणायचंय. लेकरं पोरांना सुद्धा कामाला वाटली म्हणे आपल्या म्हाताऱ्याने कधी चांगलं कर्म केलं नाही, कधी चांगलं लोकांचं याला चांगलं झालेलं देखवलं नाही, पण जाऊ दे शेवटच्या वेळी एकदा वासुदेव केशव म्हणायचं वाटतं, वानके म्हणायचं. वा के चांगले डॉक्टर आणले. डॉक्टर म्हणले आमचे बाबा फक्त 2 शब्द बोलले पाहिजेत. डॉक्टर साहेब म्हणे 2 शब्द काय 2 वडी बोलतील, पण 2 लाख रुपये लागतील. 2 नाही डॉक्टर साहेब 4 लाख रुपये घ्या, पैसे कमी नाहीत आम्हाला, 4 लाख घ्या, पण आमचं म्हातारं 2 शब्द बोललं पाहिजे. म्हातारं तो करायचं वा के. लेकर म्हणे याला काय झालं, इंजेक्शन दिलं. जसं इंजेक्शन दिलं म्हातारा म्हणतो मूर्खांनो अक्कल नको तुम्हाला, नका बोटानं कमवून ठेवलं म्हणे, किती वेळ जातं पाहतोय, वासरू केरसुनी खातं टुपकून म्हातारा मी. मला सांगायचंय काय, याच्यानं जाईल का देवाच्या चरणाजवळ, पोहोचल का देवाच्या. अहो चांगलं कर्म नसेल तर आपले हाडं सुद्धा काशीला जात नाही. त्याला कर्म चांगलं पाहिजे. चांगलं कर्म केलं तर त्याचं फलित आहे, तुम्हाला चांगलं फळ म्हणजे सुख भेटल, आणि वाईट कर्म केलं तर त्याचं फलित म्हणजे दुःख भेटल्याशिवाय राहत नाही. चांगलं कर्म करायचं की वाईट करायचं तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुकोबाराय सांगतात बाबा रेशन ओक्षानी हाची करावा विचार तरावया पार. भवसागर सहजपणे तरुण पार करशील, पण योग्य वेळेत विचार कर. का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाश पावणार आहे, हा देह कुचका आहे, हा देह सडका आहे, हा देह जाणार आहे, म्हणून सावध व्हायचंय. का योग्य वेळेत सावध व्हा. अल्प आयुष्य मानवी देह शत गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे का. म्हणून तर योग्य वेळेत सावध व्हावं. संतांनी सुंदर असं वर्णन केलंय पहा. जिंदगी एक किराये का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ये मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू,
कफन में बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी। टाळ्या वाजायचे पैसे नाही मागितले। विठ्ठल 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 क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का। माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही। म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा। माणसं आहेत तोपर्यंत माणसाची किंमत करायला माणसाने शिकलं पाहिजे। निघून गेल्याच्या नंतर अर्थ नाहीये। संतांनी सुंदर वर्णन केलंय। घराला आग लागते, सांगितलं आणा पाणी, तळ्याच्या कडेला आहेत आम्ही, पण तरी पाणी संपलं तळ्यातलं। उदाहरणार्थ लोक म्हणले आणा पाणी, भनगे वस्तीवर पाणी नाही, हांडेवाडीत पाणी नाही, पिंपळवंडीला सुद्धा पाणी संपलं। धनवडे वस्ती म्हणे पाणी आणा, पाणीच कुठं सापडना। एक म्हातारा म्हणे पोरानो आपल्याला काही कमी नाही, पैसे लई येत, आता नवीन विहीर खोदा। विहीर खोदल्यावर तोपर्यंत घर राहील का? विहिरीतून पाणी काढून घरावर टाकेपर्यंत किती तुमच्याकडे पैसे असले, विहीर खोदून त्या विहिरीतून पाणी काढून घरावर टाकेपर्यंत घर राहील का? 3.5 हाताचा नरदेह म्हणजे हे घरच आहे। माणसानं एकदा का या घराला आग लागली, कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं। एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातारवंत झोपायचंय आता। नाकातून गंगा जमुना वाहणं म्हणजे घराला आग लागणं, पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं। आता इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार, तशीच लागू द्या। 10-15 मिनिटात तुमच्या घराची आग माझ्याच्यानं काय विझणार आहे? किती आग लागू द्या, पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, संत समागमी
अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबराय सांगतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांची संगती करून परमार्थाची तातडी करायची. का संतांची संगती करावी? हरिप्राप्तीचे उपाय धरावे. अनेकदा का चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास. माणसाच्या जीवनात संगती सुद्धा फार महत्वाची. वाईटाची संगती लाभली तर माणसाला वाईट व्हायला वेळ लागत नाही, पण चांगल्याची संगती झाली तर जीवन बदलायला सुद्धा वेळ लागत नाहीये. पण कधी कधी प्रश्न हा पडतो, कथा कीर्तनाच्या माध्यमातून सुंदर असा प्रसंग कधी सांगितला. दुर्जनाच्या मांदी आळीत राहून स्वतःचं सज्जनत्व टिकून ठेवलं असे असणारे विदुर काका सुद्धा आहेत आणि विभीषण सुद्धा आहे. राजा रावणाच्या मांद्याळीत राहत होता, पण अखंड प्रभू रामचंद्राचं नामचिंतन कंठाशी होतं. सांगायचा अर्थ काय आहे? दुर्जनाला सज्जन व्हायला वेळ लागतो, पण सज्जनाला दुर्जन व्हायला वेळ लागत नाही. पण दुर्जनाच्या मांदी आळीत राहून स्वतःचं सज्जनत्व नाही सोडलं कधी. विदुर काका आहेत, दुर्योधनाच्या मांदी आळीत राहतात, अखंड भजन कंठाशी आहे. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा दुर्योधनाचं पंचपक्वानाचं भोजन सोडलं, विदुरागरच्या भक्षणी कन्या परमानंदी झाला. मनमोहना मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, नंदाचा लावेला. मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला. बडे बडे मंदिर कोण्या काम के, बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगर नहीं होवे, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. भगवान परमात्मानं अखंड भगवान परमात्माचं ज्यावेळेला नामचिंतन करावं तर विदुर काकाच्या कन्या खाल्लेल्या आहेत. सांगण्याचा भाव काय आहे? शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. सवंगड्याच्या मुखातलं ताक जगाच्या मालकानं पिलेलं आहे. अंतकरणात भाव शुद्ध होता. बिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्ली देवानं, का? अंतकरणातला भाव शुद्ध आहे. जगाच्या मालकानं कितीही त्रास दिला गोपिकांना, पण तरी सुद्धा त्यांची भगवान परमात्मावरची श्रद्धा कधी कमी नाही झाली. देवाच्या पर्यंत सगळ्यात लवकर पोहोचण्याचं माध्यम श्रद्धा आणि निष्ठा पाहिजे. त्याच्याशिवाय देवाच्या समोर आपण जाऊ शकत नाही. अंतकरणातला भाव शुद्ध असावा. जगाच्या मालकाला किती विनंती करावी एवढंच नाही, गवळणी पूर्ण जायच्या. यशोदे ग तुला येईल राग, पण तरी मैया ऐकत नव्हत्या. शेवटी रे नंदलाला तू चेडू नको, रे नंदलाला तू चेडू नको, धरुनिया पदराला ओढू नको, धरुनिया पदराला ओढू नको, रे नंदलाला तू चेडू नको, रे नंदलाला तू चेडू नको. सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना, सांज वेळ झाली, सांज वेळ झाली, सांज वेळ झाली, घरी जाऊ दे ना. नको मोसरीच्या देऊ सताना, शब्द लागवे काना मानू नको, रे नंदलाला चेडू नको, रे नंदलाला तू चेडू नको. भगवान परमात्मानं सुद्धा अनेक लीला केलेल्या आहेत. जगाचा मला फक्त अंतकरणातला भाव शुद्ध असावा, देव प्राप्त होईल. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी का करावी? देह नाश पावणार आहे म्हणून. का करावी तातडी? शरीराची होय माती, कुणी न येई संगाती. त्याच्या पुढे का करावी तातडी? 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तू अकेला जग में जाय भी अकेला है. म्हणून तातडी करावी. तुकोबाराय सांगतात,
या इहलोकाच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. अभंगाचं शेवट. तुका म्हणे लोकीचा व्यवहार तुका म्हणे जे लोकीचा तुका म्हणे लोकीचा व्यवहार 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 नाका डोळे धुरे नसीबंत दे जाणार सकळ नसीबंत देह जाणार सकळ नसीबंत दे जाणार सकळ नसीबंत देह जाणार सकळ नका डोळे धुरे भरोरी राहो नका नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातदान सावधान सावधान टाळी वाजवायची. सावधान 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 आयुष्य खातो आयुष्य खातो सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान सावधान
सावधान सावधान आयुष्य खातो आयुष्य खातो आयुष्य खातो काळ आयुष्य खातो आयुष्य खातो सारे गप्पा धनी राम गरे 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 नीरा सा आ आ नाशिवंत जाणार सकळ जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ जाणार अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुर्नी भरणी राहो. यह लोकाच्या व्यवहारामध्ये डोळ्यात दूर गेल्यासारखं कर होऊ नका. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा. या पारभव सिंधू वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हातवरती घ्या. महिला पुरुष घ्या हातावरती. सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचं. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जनी कैसे माता जनी कैसे संतान के लिए
रखुमाई